कारण की गरम हवा आतमध्ये घेतोय आणि गरम हवा त्याच नाकाने बाहेर सोडायचं. तुम्ही वेगवेगळ्या पार्टवरती वेगवेगळे लक्ष देऊन हे प्राणायाम करू शकतात. चला बॉडी एनर्जाइजसाठी 3 प्राणायाम करूयात. फर्स्ट आहे भस्त्रिकाचं मी सेकंड व्हेरिएशन सांगितलं तुम्हाला ते करूयात. दोन्ही हात वरती उचलायचे ह्या प्रकारे आणि श्वास सोडत खाली. 1 2 रिलॅक्स. 10 काउंट रिलॅक्स. पूर्ण बॉडी रिॲडजस्ट करायचे. चला सेकंड राऊंड. याच्यामध्ये आता डोळे बंद करणार आहोत. दोन्ही हाताची मूठ करायचे. श्वास घेत वरती 1 रिलॅक्स. 10 सेकंड रिलॅक्स करायचंय. पूर्ण बॉडी रिॲडजस्ट करून घ्यायची. स्पाइन स्ट्रेट करायचंय. चला लास्ट राऊंड. श्वास घेत दोन्ही हात वर. रिलॅक्स. काही सेकंदामध्येच आपल्याला एक एनर्जेटिक फील व्हायला लागलंय. याचे तुम्ही जास्त रिपिटेशन पण करू शकतात. तुमच्या क्षमतेनुसार वाढवायचं आहे हळूहळू. चला पुढचा प्राणायाम करूया. कपालभाती. पाची बोटाची मुद्रा घ्यायची. समान मुद्रा. डोळे बंद. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास स्ट्रोकने बाहेर सोडायचा. जस्ट फील करायचं की समोर एक मोमबत्ती ठेवली आणि आपल्याला नाकाच्या हवेने त्याला विझवायचं आहे. त्याच्यामुळे आपण नाकाने हवा सोडतोय. या प्रकारे पोटाची नॅचरल हालचाल होणार आहे. श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घेण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. ते आपले आप होणार आहे. ज्यांना हार्टचा बीपीचा त्रास आहे त्यांनी एका सेकंदात एकच स्ट्रोक करायचा आहे. ज्यांना कसलाही आजार नाही आहे त्यांनी याला जलद गतीने केलं तरी चालेल. त्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे एनर्जाइज होण्यासाठी. पूर्णपणे लक्ष आपल्या बॉडीकडे द्यायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या पार्टवरती वेगवेगळे लक्ष देऊन हे प्राणायाम करू शकतात. याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करूया. डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात पाठीमागे घेऊन जायचा आहे. मान वळवू शकत असाल तर वळवायची किंवा मग सरळ ठेवली तरी चालेल. आणि 20 स्ट्रोक हे ट्विस्टिंग मध्ये करणार आहोत. घेऊया श्वास. एकोणीस 20. सावकाश मध्ये यायचंय. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात पाठीमागे इन्व्हर्टेड कप शेप मध्ये ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास स्ट्रोकने सोडायचा. एकोणीस 20. रिलॅक्स. आता दोन्ही हात एल्बो टू एल्बो होल्ड करायचे वरती. डोळे उघडे ठेवून करत असाल तर ठीक आहे. बंद केले तरी खूप चांगला फायदा मिळणार आहे. चला परत एकदा. पूर्णपणे बॉडी वरच्या बाजूला ओढली गेलेली आहे. आता परत एकदा करूया. डीप इनहेल, एक्झेल करत स्ट्रोकने श्वास बाहेर सोडा.
सावकाश दोन्ही हात खाली. आता आपण फेशियल मसाजकडे लक्ष देत करणार आहोत. ते कसं करायचंय? श्वास सोडताना पूर्ण फेस आकुंचन करायचंय. श्वास वरती आल्यानंतर पूर्ण फेस प्रसरण म्हणजे आकुंचन प्रसरण करणार आहोत फेसचं. चला. एकोणीस 20. सूर्यभेदी प्राणायाम करणार आहोत. डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकाने श्वास घ्यायचा, उजव्याने सोडणार आहोत. कारण की गरम हवा आतमध्ये घेतोय आणि गरम हवा त्याच नाकाने बाहेर सोडायचं. किंवा श्वास. दहा वेळा ही क्रिया करूयात. आपल्या क्षमतेनुसार श्वास घ्यायचा आहे, क्षमतेनुसार सोडायचा आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करायचा नाहीये. रिलॅक्स. आपल्या नाकाच्या दोन नाड्यात, एक चंद्रभेदी आणि एक सूर्यभेदी आहे. त्याच्यामुळे आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतला तर ही सूर्य म्हणजे उष्णतेचं प्रतीक मानलं जातं, आणि डाव्याने घेतला तरी थंड शीत चंद्रभेदी आणि थंडचे प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळे उजव्या नाकाने श्वास घेतल्यानंतर आपल्याला जास्त एनर्जी भेटते. आता उजव्या नाकाने श्वास घेणार आहोत आणि डाव्या नाकाने श्वास सोडणार आहोत. उजव्याने घ्यायचा आहे, डाव्याने सोडायचा आहे. परत फक्त उजव्याने घ्यायचा आहे, डाव्याने सोडायचं. हेच आवर्तन 10 वेळा करणार आहोत. शेवटचं आवर्तन. सावकाश हात खाली करायचा. 3 सायकल अनुलोम विलोमच्या करणार आहोत. उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे. सावकाश श्वास घ्यायचा आहे. जेवढ्या संथ गतीने घेता येईल तेवढ्या संथ गतीने श्वास घ्यायचा आहे. उजव्याने सोडायचा आहे. उजव्याने घेऊन डाव्याने सोडायचा आहे.
शेवटचं आवर्तन. रिलॅक्स. अनुलोम विलोम मध्ये थांबताना डाव्या नाकाने श्वास सोडूनच थांबायचंय कधी पण. आता